माझं तर म्हणणं आहे बीड जिल्ह्यातले 1200च्या 1200 परवाने रद्द करून टाकावेत। कशासाठी पिस्तूल लागते? आम्ही आता 5-5 टर्मचे आमदार झालो, आम्ही अजून पिस्तूलला अर्ज सुद्धा नाही केला। आम्हाला पिस्तूल बी नको, बंदूक बी नको, काहीच नको। कशासाठी लागतं? त्यांना मिरवायला आणि लोकांना धाक दाखवायला। आणि हे असे गुंडांच्या टोळ्या, हे राख वाळू या राखाच्या हे जे लोक आहेत माफिया, राख माफिया, वाळू माफिया, त्याच्यानंतर शिरसाळासारख्या गावामध्ये गायरान माफिया, कोणाच्या बी दुसऱ्याच्या जमिनी लाटायच्या, कोणाची पण मेजर चौकातली जागा दिसली की ही जागा आमचीच मानायची। याच्यासाठी पिस्तूल पाहिजेत का? मला वाटतं 1200 पैकी 600 तर पिस्तूल हे परळी मतदारसंघातलेच असावेत। 1200 पैकी 600 पिस्तूल परळी मतदारसंघातले। आका आणि आकाच्या भागातलेच आहे, बाहेरचे कमी आहेत। कर्नाटकमध्ये शहाजी राजांची समाधी आहे, त्यावर सादर गंजलेले छप्पर स्थानाची खंत व्यक्त केली आहे। ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील हो, त्यांनी पाठीमागे त्या बाबतीत बोलले होते। निश्चितपणे सगळे लोक मिळून त्याच्या बाबतीतला विचार आम्ही करू। हे आज नाही, विश्वास पाटील यापूर्वी बोललेले आहेत, हे माझ्या कानावरती आहे। लागेल, तपास चालू आहे, शांतता कोर्ट चालू आहे ना, तसं शांतता घ्या, तपास चालू आहे आणि पुढे आल्याच्या नंतर निश्चितपणे त्यातला मार्ग निघेल। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते माधव जाधव यांना मारहाण केल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय कैलास फड यांच्यावर आज परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत भाजप आमदार सुरेश यांनी प्रतिक्रिया दिली आहे। कैलास फड यांच्यावर याच वेळी गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, पण बीड पोलिसांना 3 महिन्यानंतर जाग आली, असे ते म्हणाले। हवेत बंदूक फिरवणारे, चुटक्या वाजवणारे असे हे सर्व गुंड तुरुंगात गेले पाहिजे, अशी मागणी सुरेश यांनी केली आहे। धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता कैलास फड यांच्यासह त्यांचा मुलगा आणि इतर 5 जणांवर आज परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। घटना घडल्याच्या 82 दिवसानंतर गुन्हा दाखल झाल्यामुळे सुरेश यांनी जोरदार हल्ला चढवला। कैलास फडवर तेव्हाच गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता, असे ते म्हणाले। माधव जाधव यांच्या बाबतीत कशा प्रकारचे वर्तन केले जाते, त्यांच्या बॉडीगार्ड आणि पोलिसांना चुटकी वाजून अडवले जाते, या लोकांनी असे प्रकार कोणाच्या जीवावर केले, असा सवाल सुरेश यांनी केला। माधव जाधव यांना मारहाण देखील करण्यात आली होती। या प्रकरणाचा फटका महायुतीला बीड जिल्ह्यातील इतर 5ही मतदारसंघात बसला आहे। आमची 5 ते 10 हजार मते कमी झाली, असा दावा सुरेश यांनी केला आहे। माधव जाधव यांना मारहाण झाल्याचा व्हिडिओ त्या दिवशी व्हायरल झाला होता। तत्कालीन एसपी जिल्हाधिकारी यांनी तत्काळ आरोपीवर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, परंतु गुन्हा दाखल करण्यासाठी 82 दिवस उजाडले। हवेत बंदूक फिरवणारे, चुटक्या वाजवणारे हे सर्व गुंड तुरुंगात गेलेच पाहिजे, अशी मागणी सुरेश यांनी केली आहे। परळी विधानसभा मतदारसंघात मतदान कसे पार पडले असेल ते तुम्ही उमेदवाराच्या बॉडीगार्डला रोखल्याच्या प्रकारावरून ओळखून घ्या। 330 पैकी 200 बूथ ताब्यात घेतले होते, हे यावरून सिद्ध होते, असे सुरेश म्हणाले। 15 लोक गायब। महादेव मुंडे यांच्या पत्नी उपोषणाला बसल्या असतील तरी बाब आमच्यासाठी राजस्वाद आहे। ओके। हा